नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. ज्याप्रमाणे गुरुजन आपल्या बाल शिष्यांना त्यांचे बोट धरून मुळाक्षरी गिरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात. श्री स्वामी 16 पानात सांगतात की बडोद्याच्या राजाच्या मनात भक्तिभावच नाही, म्हणून ते जाण्याची आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामीचे हे बोलणे चोळप्पांनी तात्यासाहेबाच्या कानावर घातले. हे ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न निष्फळ होतील या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केले आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले. जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केला. परंतु ही तात्यासाहेबाची दाभिक भक्ती ओळखून त्याच्याकडे श्री स्वामींनी दुर्लक्ष केले. दिवसामागून दिवस गेले, कार्य काही यशस्वी होत नाही. हे जाणून तात्यासाहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेळण्यात बसून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच त्यात अर्ध्या रस्त्यात कडपगावाच्या ठिकाणी श्री स्वामी मेळण्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटाला पोचले. असे अनेकदा घडले, पण त्याची प्रतिउत्तरही श्री स्वामीकडून तसेच मिळाले. अखेरच कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले. हे पाहून मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव या मराठा उमरावास अक्कलकोटाला पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्र, आभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामीपाशी आले. हे पाहता श्री स्वामींनी रौद्ररूप धारण केले. त्याचा हा क्रोध अवतार पाहून यशवंतराव जागीच लटात कापू लागले आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावे असा यशवंतरावास निरोप आला. याचा परिणाम असा झाला की मल्हाररावांना आपण राज्य गमावावे लागले. कोण्या एका साहेबा विषयप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्री स्वामीची अवकृपेचाच हे फळ होते. आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.